नमस्कार, श्रीशा निकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते. तर आज मी आली आहे बऱ्याच दिवसातून रायबाजवळ, म्हणजे 4-5 दिवस झाला असतील आलीच नाही. सणाची गडबड आणि आज सुद्धा आहे सण, पण तो व्हिडिओ तुमच्या बरोबर आम्ही उद्या शेअर करू, कारण आज ते होणारच नाही. व्हिडिओ एडिट करणं, ते करणं आणि ह्याच थोड्याफार ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या बरोबर शेअर करायच्या आहेत. बाजी मारायला तर शेअर करायच्या आहेत म्हणून आलेलो आहे रायबाजवळ. आणि रायबाची मम्मी कशी करायला लागल्या, मला त्यांची केलेली आहे जागा चेंज. आता रायबाला मॅट आणायचं आज, ते पण शेअर करू उद्याच्या व्हिडिओमध्ये. कसं झोपलंय बघा इथं. हा, ही काय तो मग चोळा लागला गेलं साहेब लगेच बघा झोपले. हे बघा काय तुमच्या दोघांचं बॉन्डिंगच वेगळं आहे. त्याला मला बघितलं की तंद्रीची तंद्रीच येते तुला बघितली की झोपायचंच बघा. मारायची नाही ना तुला? नाही मारत. ए गप. माझ्या बाळाशी तुम्ही आणि करून ठेवल्या. ही आपली भाजी. हो, तर आता सांगा बाजीची तब्येत कशी झाली ती? भाजीत भरपूर फरक पडलाय, भरपूर म्हणजे भरपूर. पहिली हाडकं अशी 2-2 बोटं आत दिसायची आणि आता माराय पण लागली साहेब. अहो, हाडकं 2 बोटं बाहेर दिसायची. हा, हाडकं 2-2 बोटं बाहेर दिसायची. पोळ्या जास्त झाले तो. आज पोळ्या खाल्ल्या त्या, नाही म्हणत होत तरी मला पोळ्या चालल्या त्या. बघू होय की घेऊ बघा हे आपले रायबा शेठ झोपले. काय तुमच्या दोघांचं आहे काय कळलं ना मला. दुपारची रोज माझी वाटच बघतो का काय कुणाच होय. आणि आमच्या दोघांचं सगळं अवघड करून ठेवलंय सगळी ह्याला मध्ये बांधल्यामुळे. नाही याला मॅट आणायचं आता इथं, म्हणजे ही मॅट आणि ही मॅट चिटकून येणार आणि दोघं साहेब या मॅटवर बसतील. काल बघितलं काय दोघं एकमेकाला मारत नाहीत काय नाहीत. नाही पण माझा झालं ते तिला आत घ्यायचे आता ग. हा मग असू दे. नाही पिल्लं आता किती भारी बसलं, त्याच्या मम्मीने कसं मारून होय. आवडतच नाही तिला, काही कळणार आहे बा. तू सांग ना तिला. चला मेन विषय विचारा. आणि बघा साहेब कसं करतील. ए बाबा, आणि जसं साहेब भरायला लागली तसं जरा रूप वेगळंच दाखवायला लागली आता ही भाजी शेठ. भाजी बस बाबा खाली. तिकडे बघा, सांगायला लागतं का? मॅड बघायचं सरकायचं. आता हे बसाचे मार्ग आहेत बघा. आत्ताच उठली आता. हाय काय दोघांचं बघा. ए रायबा काय करताय? शिफ्टी भिजली आता. शिफ्टी भिजली. हो बाळाची बाळा की शिफ्टी पुसून काढते. पुडी पुसल्या. हे आपले बाजीराव. रायबाला पावले राहू दे. निघाले पाणी. चला हे बघा दोघं भाऊ 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 पळायचा आहे दोघांनी परत. रायबा आपल्या कधी होणार भाजी एवढा? अजून लई टाइम. खरं आदत मध्ये पळणार की बाजी आणि रायबा घरचा साज. कारण की आता बाजीला झालाच क्लिअर, तरी पण आपण 1 महिना देणारच. पूर्ण असा पेलवानच करायचा भाजी. पहिलं मग सगळी मिळणार एक त्याच्यावर सुटणार. पहिलवान आला हो, पहिलवान आला. मोठा दिसणार आहे भाजीला, कारण की भाजीची उंची आहे, लांबी आहे. तुम्ही वैशिष्ट्य बघितलं का? मी म्हणजे एक निरीक्षण केलं, आता थोडं पाणी येते भाजीच्या तोडात. पहिले एक सारखं डाळ असायची, कमी होत्या त्या मिळाले त्याला. आणि सगळं वेळच्या वेळी मिळते का खाद्य वगैरे. बरोबर आहे. मम्मीनं मारलं बघ रायबाला. आहे ती करतो, दमवते तिला दमवून झाली की इकडे ती भाजीकडे. दमवायला ए ही काही अशी मारत नाही ती, खेळाय बघते भाजी पण त्याच्यावर खेळाय बघ. खेळायला कधी लागू शकते ना रायबाच्या डोळ्याला वगैरे. चला मेन विषय या गोष्टी शेअर करायच्या ते म्हणजे आज बघा आता आम्ही व्हिडिओ करायला दुपारचे 2-2:30 होत आले. 2:30 वाजले आणि अजून व्हिडिओ एडिट नाही. आणि आज भरपूर कामं सकाळपासून. आज पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यामुळे नंतर ह्यांची कामं होतीच, जसं की वैरण वगैरे इकडे तिकडं. जिमला जायचं तर जिम बुडवली की ह्यांना अस्वस्थ होतं. ते एक प्रकारचे व्यसनच लागले की जिमला गेलंच पाहिजे, नाही गेलं ती तब्येत बिघडते, म्हणजे सर्दी येणं, कणकण येणं. आणि जिमला जाऊन आले की एकदम फ्रेश असतात. तर मग ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. आणि त्यातून कसं व्हिडिओ 6 वाजता सोडणं जरासं अशक्य होतंय. आणि आजचा व्हिडिओ उद्या सकाळी सोडणं ते म्हणजे आम्ही एक म्हणजे निरीक्षण केलं, व्ह्यूज एवढ्या होत नाहीत. ते 6 वाजता होत आहेत, कारण त्यावेळेस आपली फॅमिली मोकळी असते, बघायला निवांत असते. तर आम्ही आता जरा असं ठरवतोय की आपले जे हे व्हिडिओ आहेत तर त्याचं टायमिंग आपण 9 करूया का, 8 करूया का, 7 करूया असं ह्यांचं आहे. पण आम्हाला तरी दोघांना शक्यता वाटते की 9 वाजता जर व्हिडिओ आला तर एडिटिंग करून जे राहिलेलं आहे 6 वाजताचं शूट वगैरे तर ह्यांनी घेऊन व्हिडिओ व्यवस्थित 9 वाजता येऊ शकतो सगळ्यांना बघायला. मग तुम्हाला कसं वाटतंय तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणतं टायमिंग पाहिजे, 7, 8 की 9. शक्यतो असा एका दिवस व्हिडिओ लेट झाला तर आम्ही तुम्ही बघितले 9 वाजेपर्यंत व्हिडिओ सोडतोच. पण आम्ही नंतर 6 वाजून गेले कधी विचार करतो सोडू का नको. तर अशा गोष्टी व्हायला लागलेत. ह्यासाठी तुमचा सल्ला हवा होता की व्हिडिओचं टायमिंग आपण चेंज करूया का, 9 करूया का.
आणि तुम्हाला काय वाटतंय सांगा, तुम्हाला कोणती वेळ योग्य वाटते व्हिडिओ बघण्यासाठी ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर पुढे आज ह्यांनी जाणार आहेत आता इथून पुढे खाद्य आणायला, होय. कारण बाजीचं रायबाचं खाद्य संपलंय. बाजीचं पोतं मागच संपलंय, आता रायबाचं पण संपून गेलं, कारण दोघांना सेपरेट आणलेलं. ज्या वेळेस बाजीला पार्टनर होते त्यावेळेस आम्ही खाद्य इथं ठेवलेलं, पण आता रायबा आणि बाजी एकत्र असल्यामुळे घरीच खाद्य ठेवतोय. तर असा विषय झालाय. मग ह्या गोष्टी ह्यांना पण खूप लोड होते की एडिटिंग करणं, नंतर ते म्हणजे शूट करून एडिट करून व्हिडिओ सोडणं, आणि हे वातावरण असं झालं की रेंज व्यवस्थित नसतेच. तर कमेंटमध्ये नक्की सांगा 6, 7, 8, 9 ह्या जास्त कुठल्या कमेंट येतील 6 ते 7 किंवा 8 ते 9 त्या टायमिंगमध्ये आपण व्हिडिओ सोडण्याचा प्रयत्न करू. जेवढ्या लवकर व्हिडिओ येईल तेवढ्या लवकर सोडणारच. तरी पण शेवटी तुमच्या ह्याच्यावर राहिलं, आपल्या फॅमिली ह्याच्यावर, कुठली फॅमिली आपली जास्त कुठल्या टायमिंगला बघते त्या ह्याच्यात मग आपण वेळ काढून तुम्ही कमेंट करा की नक्की फिक्स टायमिंग कोणता असू देते 6, 7, 8, 9 ह्यामध्ये. म्हणजे आम्हाला कसं म्हणजे तो वेळ पण मिळाला. आणि असं कसं झालं, खूप गडबड व्हायला लागल्या की व्हिडिओ कोणता करायचा, काय करायचा. आता सणवार आले की शेवटी माहिती आहे तुम्हाला, घरात तर कामं भरपूर असतात. होय. आता गौरीचं सगळं आवरून आलेलो आहे आणि आता येऊन इथं व्हिडिओ करतो का रायबा काय करायला लागेल. लागला शिंक असं आहे. आणि साहेबांचं करायचं तरी काय, आत नेऊन बांधले की ताप काढते, होय. जागा बदलाय तयार नाही. आता आखाड्यात कमेंट येते की आखाड्यात का बांधत नाही, बांधलेला त्याला खरं साहेबाला 102च ताप आला त्या हो, दिवशी. आणि तिथनं सोडून इथं आणला, ताप गेला, सगळं गेलं. 4 तासात बिना औषधाचा क्लिअर झाला. क्लिअर झाला. आणि तिथं इंजेक्शन देऊन सलाईन लावून सुद्धा बिचारा फ्रेश नव्हता झाला एवढा. म्हणजे एवढा जीव आहे ह्या मम्मीचा आणि रायबाचा ह्यात जगला. म्हणून तर आता मम्मीला अजून एक 10 दिवस बांधणार त्याजवळ, परत मम्मीला त्याच्या आत घेणार आहे. आणि इथं 2च राहणार, बाजी आणि रायबा. आणि आज रायबाला निळं मॅट आणणार आहे आम्ही असलं. हो, भाजी कसं चाकते बघाय. हा म्हणतोय म्हणजे तिची शिंग व्यवस्थित वाकडी झाली ती शेंग सळी करायला लागला शेंग. असू नको, मी काय असेल ते करतो तुझं. तर ह्यो जोड आपला लवकर म्हणजे 7-8 महिन्यात, हा नाही होय होय 7-8 महिन्यात दिसेल हो. मैदानात. लागायचं नाही नका नाकाला भाजीच्या. नाही लागत तेव्हा. आता त्याला मारायचं असतं, मागच रायबाला मारलं असतं. रायबाला कळतं ग कधी काय करायचं. आता मी जवळ गेलो की मला डोसाला तेवढं आहे. बाजी पण खुश आहे बरं का बांधल्यापासून. रायबा तिकडे जाऊन कसं घरी बघू तू राहिला अडकलेल ना. मम्मी नको म्हणणार मम्मी लगेच काढते ग. मम्मीचा निर्णय आडायचा असेल, मम्मी तिची काढते लगेच अशी शिस्ती. बिचारा गरीबी आहे पिल्या, ये ग. आणि दुसरा विषय, रायबाला राग आलाय आता. ती बघा 2-2 एक शिंक मारा बघतोय आणि एक लाडा काय बघतोय. हो का दोन्ही करत. दोन्हीकडे लक्ष द्या तुम्ही. फोटो काढा. ए शिंगाला नका हो धरू. बाजी काय यार कशाला मारतोयस हा? गबस ओ लयच ताटलाय होय. उठा उठा, नाही काय करत. मारल मला भीती वाटते. मला हे जायचं वाटत नाही. भ्या वाटते मग. म्हणून तर हे लावून घेतलं आपण शिंगाला. आणि एक महत्वाचा विषय, आपण या क्षेत्रात युट्यूबच्या कसं आलो तुमच्यामुळे आलो. नाही तुमच्यामुळे आलो, कारण तुम्ही नाही म्हणत होता असं. नाही तर सुरुवात आता कशी झाली, लॉकडाऊन पडलं. नाही, किती वर्ष सुरुवात करायची राहून गेलेली, किती वर्ष होय. सांगा की होय काय. इथनं उठतो का? उठा उठा, साहेबांचं भ्या वाटते. उठा उठा तुम्ही उठा. काय झालं रे? मारते. त्याला काय घाला बोलती भाजीची माझ्या गोष्टी म्हणून कळतंय त्याला. बाज होय. दोन्ही पण करामती वाढायचीच आहे. हात मारायचो भाजी काय झाले. तर आपण माहिती एवढी खास सांगायला आलोय. आणि ह्यांचं काय चाललंय या दोघांचं बघा, कानच शिंगाचं मार, गळ्यातलं ताडकं. अरे भाजी कसला दिसायला लागला नाव आणि मारल्यावर परत जवळ जाय धाडच होणार नाही बाय. नाही तर काय नाही. ठीक आहे, भाजीला रायबाचं कान चावायचंय ते चाटायचंय. नको बाई, भीतीच वाटते जरा लांबच केली. ए भाजी रायबा राव, त्यांचं टायमिंग झालं आता. तो वाईस कमी आपण बाहेर जाय का बोलायला. तिथंच सांगे आतल्या याच्या राधाजवळ. नको, राजाजवळ नाना झाकलेत, नानाने घातल्या कडी आतनं. बरं चालतंय. महत्वाचा विषय, या क्षेत्रात युट्यूबच्या क्षेत्रात कसं काय पडलो तुमच्यामुळे. माझ्यामुळे. 2 वर्ष मागं लागलेली की ह्यांच्या की आपण युट्यूब चॅनल चालू करूया, युट्यूब चॅनल चालू करूया. जसं आता म्हणजे स्टार्टिंगचे जे आपले व्हिडिओ आहेत ब्लॉग, तर ब्लॉग चालू करूया. तर हे बोलायचे काय बोलायचं तुम्ही. तर विषय कसा झाला, लॉकडाऊन मध्ये काहीच चालत नव्हतं. श्रीशाला पण सुट्टी. मग मॅडम या बोर व्हायला लागली आमच्या. मग ती मला लागली सारखा ताप यायला लागला मला. बसून ती मला लागली काहीतरी वाहू, काहीतरी बघूया आपण, काहीतरी करूया. मग आमचं ठरलं की काहीतरी बिझनेस करायचा. म्हणजे हिचं ठरलं, माझं काय ठरलं नव्हतं. तर म्हणजे आज करे आपण कपड्याचं वगैरे कपडे स्टार्टिंग काय केलं केकचं.
तर म्हणजे मी केक शिकतो वगैरे वगैरे. कारण Class कसं लावतो. लॉकडाऊन मध्ये आमच्या इथे एक कासेगावमध्ये पुण्याच्या मॅडम आलेल्या, हा. म्हणजे त्या संगीतकार आहेत, छान अशी गाणी म्हणतात, भक्ती माळी मॅडम. आणि आमच्या भाऊजींना एका ग्रुपवर त्यांची ऍड आली Add आली. बरोबर. क्लासची. तर मग फक्त भाऊजी आणि माझं होतं की केक शिकायचा, आणि ह्यांचं आणि आई बोलत होते की कशाला काही गरज आहे, मी म्हणत कुठं होतो- रोज रोज केक आपण खाणार आहे. तिथनंच विषय वाटला. मी काय म्हणत होतो, कशाला केक बिक शिकतेस, काय सुरू आहे त्याला. तर नाही, मला शिकायचं आहे. मग त्यातनं आमच्या साहेबांचा सपोर्ट मिळाला, परत आईचा पण परत मागणी मिळाला सपोर्ट. मग चला म्हणलं शिका आता. हो, आणि किती एक दिवस एका दिवसात मॅडम शिकले केक. मग असाच एक मोठा केक केला घरी, आणि सगळे मित्रमंडळी म्हणजे वगैरे एक बोलवले. फ्लेवर मध्ये केलंय, गुलकंद फ्लेवर आणि एक ब्लॅक फॉरेस्ट. आणि पहिलाच केक, आणि मी असे म्हणले की आता घरात केक केलेच, तर चला म्हणलं तुमचे मित्रमंडळी बोलवा आणि सगळ्यांना आपण चव देऊया की कशी वाटते. मी असंच की शिकलोय म्हणून खायला हौसेनं. तर सगळीजण बोलत की मस्तच केक केलाय वहिनी, आणि आम्हाला अर्धा किलो अशी ऑर्डर खायलाच घेऊन गेले. असा विषय झाला. आणि तिथनं पुढे इतक्या ऑर्डर आल्या, इतक्या की मग त्या बजेटमध्ये परत मी लॉकडाऊन उठली. परत लॉकडाऊन उठल्यानंतर केकची ऑर्डर कमी आल्या, हो. आणि दुकानात केक एकदम स्वस्तात द्यायला लागले. आणि आपण किती फ्लेवरचं केक करायचो, रसमलाई, गुलकंद, पायनॅपल, रोज फ्लेवर, भयानक फ्लेवर होतात. तोच विषय झाला. मग त्यातलं जे बजेट राहिलेलं, जे इन्कम राहिलेला, मग आता काय करायचं. तर मॅडमच्या डोसक्यात दुसरं खेळायचं. ती म्हणजे कटलरीचं, आपण लेडीज कटलरीचं दुकान टाकायचं गावात. त्याला आणि माझा विरोध होता. मी म्हणलं नको आहे, कशाला आपलं गाव बारका आहे, नाही चालणार. नाही टाके. मग मी म्हणलं असं करूया, टाकलं तर मोठंच टाके, कपड्याचं दुकान टाके. हा, मग आम्ही लय असं चौकशी केली. परत शिराळा पण गेलो. शिराळमध्ये तर आम्ही गाळे बघितलेलं. कारण कसं आहे, आम्ही गाळे बघितले, नंतर म्हणजे मालाचं बघितलं तर ते कोटी रुपयात जायला लागलं. लहानापासून सुरुवात कर. हा, मग मॅडमनी घेतला निर्णय. मग मॅडमचा निर्णय घेतला नाही, मॅडमने जो निर्णय घेतला ते आम्हाला पुढे झाले ते. होय होय होय. मग म्हटलं चला, तर तुमचं आहे तर मग कोल्हापूरला गेलो. हा. गांधीनगरमध्ये होलसेलमध्ये साहित्य सगळं आणलं. साड्या. पहिल्यांदा पहिल्यांदा घेतलं 15,000, आणि ते 15,000 म्हणजे केक मधलेच. ते काय छोट्या कपाटात चालू केलं दीपावळीच्या आदल्या दिवशी. कपाट पण घरातलं कपाट नेलं, एवढी तिजोरी होती. बरोबर आहे का? बसा. होय होय. बसा. काय होतंय, जावा तर अजून एक मॅट आणला. असे पण मॅट आणलं का नाही, दोघं बसली. आता योग सारखं कसं मॅटवर व्यवस्थित बसला तिकडे. कशात राहिले, कशात मॅटवरच बसायचं आहे त्याला. मग होतंय काय, डान्स का चाललाय मग? मला कसं कळलं त्याला, नाही तर जाऊ त्याला लय मस्ती येणार. काय करायला लागला पाय दाखवू खाली, पाय त्याचा डान्स आहे का? माझ्या काय होते रे? बस 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 बस. आता हो, काय झालं? हा बस बस नाराय गे, ती बसाय बघतोय देऊ. हा बघा बघा. अरे तू उंची आहे, त्याला ती बसायचा जागा पण अशी पगड पाहिजे की, म्हणून त्याला इथं एक मॅट टाकायचा आतून. म्हणजे त्याच्या रोग बसते ते रायबल काय म्हणतात ही बघा भाजीची पद्धत बसायची. 2 तास विचार करून. अय गो, श्वास टाकला का चेष्टा केली हो तुम्हाला? सांगते काय तुला, मी धाड सुद्धा पुढे जायचं भरला तर. मग तोवर तुमचा होईल, म्हणजे अंगवळणी पडून जाणार भाजी. नाही, त्याला पोर असल्याशिवाय मी कशाला बाहेर काढतो. बाहेर न पण जवळ जायला तरी. सगळ्यात तुम्ही जे म्हणताय की ना, आता कॅमेरा बंद होता, असा किती शांत वाटतोय, असा पण आणि तसा पण. सगळ्यात शांत हे व्यक्ती, निवांत बसली, लय शांत. लय शांत आहे. गरीब आहे, लय गरीब. इतका बाहेर- गरीब आहे. लय गरीब आहे बिचारा. त्याच्या ध्यानात मनात सुद्धा काय नसते कधी. गरीब आहे पिल्लू ही. या पिल्ल्याचा विषय लय हार्ड आहे. हा नाही ना? कसं आहे, माझ्याकडे बघायला लागलाय. ए ग पिल्ल्या, काय ग तू? तुला पण इथे 12 मॅट असतं. नकोय मला तसलं मॅट, मला काळच चांगलं आहे. काळ हिच्या मम्मीला त्याचं राहिलं. बरं, निम्याचं राहिलं आपलं. तुम्ही हो. सांगा आता इथून पुढे माहिती. काय कुठं आलतो आपण? लागा ह्याच्या केक पर्यंत. नाही कपाट. तर साहित्य आम्ही पहिल्यांदा भरलं ते म्हणजे 15,000 रुपयांचं. आणि त्यामध्ये काय काय, तर मी सगळंच आणलेलं थोडं 5,000च्या साड्या, परकर थोडेसे, ब्लाऊज पीस थोडेसे, नंतर शॅम्पू आणलेले, नंतर दिपोळी आलेली तर असं म्हणजे भरपूर काही शॅम्पू वगैरे म्हणजे छान चालतात ते सुद्धा आणलेले. आणि बरंच काय मी फोटो सुद्धा काढून ठेवले आहे ना, गळ्यातली वगैरे आणलेली. आणि एकदम छान चाललं दुकान. म्हणजे 15,000चा माल आणलेला तर 2 दिवसात सगळा संपला. इतका म्हणजे सगळ्यांनी प्रतिसाद दिला गावामध्ये. आणि अजून सुद्धा गावात म्हणतात की तू दुर्लक्ष करू नको, तू दुकान चालू ठेव. आणि कसं आहे, गावात दुकान टाकले आणि आपलं दुकान कसं घरातच टाकले, आपल्याला जास्त काही खर्च आलेला नाही की आपल्याला कुठं भाडं वगैरे द्यायला लागतं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा दर असले मी एकदम कमी लावते. साडी जरी होती तर मी त्यात कधी जास्त असा फायदा बघण्याचा प्रयत्न केला नाही.
जाऊ द्या आणि थोडेस आपल्याला मिळालं तरी मी बास अशा ह्याच्यात बिझनेस केला तर बिझनेसला पण छान प्रतिसाद मिळाला. बरं बिझनेस चालूच होता. नंतर माझ्या मनात आलं नंतर की बिझनेस हळूहळू प्रगती गेला, नंतर माल वाढवला, हा, मग काउंटर वगैरे आणि सगळं साहित्य घेतले. हल्ली नंतर काउंटर आणून दिले, 2-3 काउंटर, आणि ज्या गोष्टी- काउंटर आणून दिल्या, 2 कपाट आणून दिलीत, नंतर भरपूर साहित्य आणि एक वाढवलं. लक्षात ठेवायचं, ज्या ज्या गोष्टीला मी विरोध केलाय त्या त्या गोष्टी मी पुढे गेलेत. पुढे गेले आणि परत आणि फुल फुल सपोर्ट केलाय. म्हणजे पहिल्यांदा मी करतो विरोध, होय. परत- पण मी मागे सरत नाही. परत आणि फुल सपोर्ट असतो त्या येणंच, त्या हो, उत्साहानंच ह्याचं- जेवढा विरोध असतो त्या उत्साहानंच सपोर्ट आणि असतो मला. तुम्हाला पण माहितीये की मी कोणती गोष्ट अशी कुणाच्या विरोधात जाऊन कधीच करत होय. नाही. सगळी असतात बरोबर. आता युट्यूबचं सुद्धा आता चालू करता. येऊया युट्यूबवर. युट्यूबला पण माझा होता विरोध. किती वर्ष माहितीये का? 2 वर्ष. 2 वर्ष झाले, म्हणजे युट्यूब चॅनल करायच्या आधी 2 वर्ष मागे लागले. आपल्या चॅनल आपल्या 3 वर्ष होतील. म्हणजे आता 5 5 वर्षापूर्वीची वर्ष गोष्ट आहे. 5 वर्षापूर्वी मला म्हणत होती अहो आपण युट्यूब चॅनल चालू करा, युट्यूब चॅनल. आणि मला ही आवडच आहे पहिला. मग मी म्हणत होतो नाही अगं गप बस, असं सारखं म्हणायचं नाही काय प्रॉब्लेम आहे. म्हणायचं अगं गप, कमेंट कसली असते त्या ही असते ते असते. कमेंट येतात ना, बरं राहू दे मी चेहरा दाखवत नाही, आपण नुसतं हात दाखवूया, हात recipe करूया. रेसिपी हो. मला इतकं म्हणजे रेसिपी करायची तर इतकी आवड आहे. बास कोणताही पदार्थ सांगा मला मग- येतोच. व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे, बघितला ना की मी करतेच. मग कुठनं सुरुवात केली म्हटलं बरं चालते चल करूया. मग श्रीषाच्या नावानं आणि श्रीषाला दाखवायची इथनं सुरुवात केली. तर मी माहेरी जाऊन ह्यांनी बोलत की तुझा तू व्हिडिओ शूट कर, बघूया कसा होतोय आणि मग ठरवूया. आणि युट्यूबचं चॅनल पण काढायचं माझ्या डोक्यात याचं कारण की ह्यांनी आणि मी आपल्या साधं युट्यूब म्हणजे व्हॉट्सअपचं स्टेटस असतं ते ठेवायसाठी श्रीशाला आम्ही छान आवरायचो, होय. छान छान रील्स म्हणजे छोटे छोटे स्टेटस तयार करायचो आणि ह्यांनी एडिट किती त्या आवडीनं करायचे. तर मी बोलायची तुम्ही एवढं छान एडिट करताय मग ही तुमची कला का वाया जाऊन द्यायची, मग काही असंच म्हणजे ठेवायचं. तर ह्यांचा असा तसा डिप्लोमा झालेला आहे की ॲनिमेशनचा आणि एकदम इतकं छान एडिटिंग करतात, एकदम प्रो. मला तर खूप आवडतं. मग म्हटलं चला का म्हणून हे वाया घालायचं. तर तुम्ही जर म्हणत असाल की हे व्हिडिओ जे आहेत रोजचे व्हिडिओ ह्यांनी किती वेळात मला त्या अर्ध्या तासात 20 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करून सगळं थंबनेल टायटल वगैरे सगळं डिस्क्रिप्शन भरून सगळं होय. द्यायला आणि ही व्हिडिओ आपण जे शूट करतो ती जवळजवळ 4-5 तासाचा व्हिडिओ असते. असते. एवढा मी शूट करतो त्यातनं कट कट करत. मग एवढं तर सगळं ते पण आहे. ह्यांचं गेलं असतं पण ते- ते माझ्यामुळे करणे लागलं. ते पण आहे. आणि परत श्रीषाची सुरुवात केली. हो. मग श्रीषापासून सुरुवात झाल्यावर मग व्हिडिओ थोडं थोडं करायला मग उठायला लागला. मग मी आता म्हटलं श्रीषाचं स्कूल चालू झालं, मग आता काय करायचं. तर हिला म्हटलं तू फक्त श्रीषाच्या पाठीमागून आवाज दे. हा. हळूहळू आवाज दिला. परत हळूहळू प्रॅक्टिस केलं कॅमेरा पुढे हिनं याचं. माघारीच आम्ही करत होतो. असं फिरायची हा. आणि selfie बोलायची तर हे ते. मग नंतर या मॅडम कॅमेरा पुढे यायला रेसिपीपासून सुरुवात झाली आपली, बरोबर आहे का. मग तिथनं सुरुवात झाल्यावर आणि तुम्ही खरंच मागचे सगळे व्हिडिओ जाऊन बघा. आम्ही किती म्हणजे किती ज्ञान आले आम्हाला. पहिला आम्ही ह्या क्षेत्रात म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आपण आधी हेच असतो काही समजत नाही. आणि मेन म्हणजे युट्यूब चॅनेल आम्ही जो हा ओपन केलाय तर ह्या मागे कुणाचा सुद्धा म्हणजे एखादा आमच्या पाहुण्यापर्यंत किंवा आमच्या आसपास किंवा आमच्या जवळ सुद्धा कोणी युट्यूबर नाहीयेत की आम्ही म्हणजे हा त्यांच्या सल्ला घेऊन वगैरे. आम्ही करतोय असं नाही. माझ्या मनातच आलं की नाही आपण युट्यूब करूया, आपण व्हिडिओ करूया. कारण आणि हे जे युट्यूबचं आहे ना मी किती वर्ष माहिती स्टार्टिंगला ज्यावेळेस युट्यूबवर सांगायचे माहितीये का तुम्ही तुमचा द्या कॉन्टेंट असं हा, हा. तसं. तर मी म्हणायची फेक असणार आहे काय असं फेकच वाटायचं. पण शेवटी त्यात आलो आणि छान करतोय सुद्धा. आणि ह्यांना जी भीती होती कमेंटची होय. तर ती तुम्ही सगळ्यांनी खोडून काढलेले. आपल्या आतापर्यंत- subscriber family. हो, पहिल्यापासून जेवढे आम्ही व्हिडिओ केले तर त्याला भलेही 1-2 कमेंट येऊ दे पण त्या सगळ्यात चांगल्याच आलेले आहेत. कधीच पहिल्यापासून बोललेलं म्हणजे आपलं कसं आहे पहिल्यापासून बाकीचे कसं आहे आता बाकीचे युट्यूबवर कसे आहेत म्हणजे हा, काय पण व्ह्यूजसाठी आम्ही कोणतीच गोष्ट व्ह्यूजसाठी केली काय नाही. पण वायफळ वगैरे घरातलं फॅमिलीतलं दाखवायचं, भांडणं हा. हाणामारी ही असलं आमचं आधी ठरलेलं. आपण काही वायफळ दाखवायचं, लेट होऊ दे पण थेट होऊ दे असं आणि आमचं आम्ही होतं. देवाजवळ तर आम्ही ज्या वेळेस देवाजवळ जायचो तर निस्वार्थ देवा पुढे हात जोडून म्हणायचो देवा सगळं होतंय छान होतं. आणि मी काळूबाईला बोललेली की काळूबाई म्हणजे काळूबाई होतं कधी कधी नाही काळूबाईच म्हणते सरास सगळी. सगळी हा त्यामुळे तर काळवाईला म्हणलेले की काळवाई तू हे युट्यूब चॅनल आहे ते छान ग्रो होऊ देईल आणि ज्या वेळेस पहिलं पेमेंट येईल त्यावेळेस त्या केवढं पण येऊ देईल त्याच्यातला नत करतो. तर माहित नव्हतं की पहिलं पेमेंट केवढं येईल काय पण आलं तेवढ्यात आम्ही आणि थोडीशी भर घातली स्वतःजवळची आणि देवीला नत केली आणि अजून सुद्धा ती देवीच्या नाकात आहे. तर ते तर खूप छान वाटतं. म्हणजे असं नाही की देवीला पण नत दिली म्हणून देवीनं आपल्याला दिलं एक आम्हाला समाधान नाही, पहिलं जे आपण सगळं बोल- payment- हो जे बोलतो ते करतोच आपण. कारण की आता इथं आपण विसावस्थानाजवळ जातो तिथं पण काय श्रावणच चालू होता नाही हो, श्रावणात बोललेला मध्ये घातला हो, कलश. कलश. मग तिथं पण बोललो एवढं देवाची व्यवस्था झाली तर मंदिर वगैरे मस्त झालं, पण कलश तिथं नाही कलश नाही तर आम्ही असं कलश बोललो लगेच पुढल्या आठवड्यात कलश कसं घात. आहे, आम्ही म्हणजे हे जे करतो ना तर असं नाही की हा आता हे करतो तर ह्याचं लगेच आपल्याला काहीतरी benefit आता मिळायला पाहिजे. आम्ही हा. कष्ट करायची तयारी ठेवली आणि तेवढी सहनशीलता ठेवली तेवढा संयम ठेवला आणि आज इथपर्यंत आणि आले. आधीच ठरलेलं आपलं 10,000 सबस्क्रायबर झालं काय करायचं.
हे कुठं अनाथ आश्रम. अनाथ आश्रमात किंवा वृद्धाश्रम. तो पण व्हिडिओ बघा तुम्ही बघितला नसला तर. आम्ही तर नेरल्याचा आश्रम जायचं त्यावेळेस म्हणायचीच कायम की इस्लामपूरला जाताना, नेरल्यात तीच इस्लामपूरला जाताना. हा तर त्या आश्रमामध्ये दिसलंच नव्हतं, पण ते रस्त्यांचं काम चालू झाल्यापासून दिसलं की शिव काय तर हाय व्हिडिओ. आता व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही, बघा 10K सेलिब्रेशन आहे व्हिडिओचं नाव. हो 10K सेलिब्रेशन. आम्ही तिथे जाऊन केलं, म्हणलं घरात केक वगैरे. आम्ही 5Kचं सेलिब्रेशन घरात केलेलं मुलींच्या बरोबर केक कापून, पण नंतर आम्ही तिथे जाऊन वगैरे अशी celebration मदत वगैरे केली थोडी. आणि तुम्हाला जर सुद्धा युट्यूब म्हणजे कसं यायचं असेल तर युट्यूबची जर्नी सुद्धा मी आधी थोडकी सांगितलेली आहे. आणि अजून जर फुल जर्नी ऐकायची असेल तर नक्की कमेंट करा. आणि अजून एक युट्यूब विषयीच आमच्या डोक्यात एक नवीन प्लॅन आहे, हो. तर तो सुद्धा आत्ताच सांगतो, कारण कसं तुमच्या जवळ आहे ना एवढा काही सस्पेन्स क्रिएट करणार. आणि एक महत्वाचं, मॅडम काय मला म्हणत होत्या, अहो तुम्ही या की कॅमेरा पुढे, अहो तुम्ही या कॅमेरा पुढे. तसं नाही. तर हे काय व्हायचं, आम्ही व्हिडिओ करायला लागलो का नाही की कसं मग असं ते रेसिपी करत किंवा काय करत, माझं कधी कधी बोलता बोलता असं काहीतरी थोडंसं चुकायचं. मेहनत म्हणजे कशी बोलतेस, अशी का बोललीस तशी का. मी हसने म्हणायची की तुम्ही या मग पुढे, तुम्ही बोला मग तुम्हाला समजेल. हे मी आयुष्यात कॅमेरा पुढे जाते, माझा संबंधच काय. आणि जसं आपण या क्षेत्रात घुसलो या साहेबांच्या, नाही सगळ्यात महत्वाचं हे क्षेत्र, हो ह्या क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्रामुळे तर आपलं चॅनेल आम्हाला काळवाईनं बाळमामानंच पाठवलं म्हणायचे असली, कारण की आपलं चॅनल ग्रो ह्यांनीच केलं. मग तसंही आलं तसं मी कॅमेरा पुढे आलो, नाही मी नव्हतोच कॅमेरा पुढे. म्हणायची तुम्ही एवढं कॅमेरा पुढे दिसताय तर मग बोला की. तर ह्यांनी म्हणायचं नाही तुझं बोल, मला कसं तर वाटते माझा आवाज आहे. आणि मी ह्यांना आधीच्या पण व्हिडिओ अशी घ्यायची तर ह्यांनी तिकट करून टाकायचं. होय. आणि एक विषय महत्वाचा, आता आपण चॅनल चालू कशाच केलेली, ब्लॉगिंगचं, म्हणजे लेडीज थोडक्यात. पहिल्या लेडीज होत्या भरपूर आपल्या चॅनलवरती, आता अजून सुद्धा आहेत. मग आता आपण दुसरं एक चॅनल चालू करायचं आहे, त्या चॅनलमध्ये आपलं डेली रुटीन असणार, म्हणजे घरातलं रायबा सुद्धा दिसणारच फक्त माझ्या बरोबर. मी रायबा बरोबर. हा फक्त मालकीन चॅनलचं नाव आम्ही ठेवणार आहे रायबाची मालकीन असं नाव ठेवायचं आहे. आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून काय दाखवणार आहे, रायबाची मालकीन लाईफस्टाईल म्हणजे डेली रुटीन. कसं होतं ते पहिलं मी करत होते ते तुमच्या बरोबर शेअर करणार, कारण मला आवडतं. ह्याच्या आधीच्या आपल्या चॅनलवरती अजून सुद्धा टॉपला व्हिडिओ आहे पॉप्युलर, तो म्हणजे कोरफड चेहऱ्याला कोरफड लावण्याचा स्किन केअर टिप्स वगैरे सर्व काही. आणि शक्यतो लोकांना पटत नाही की आम्ही गावात राहतो. मला सुद्धा बरेच जण विचारतात तुम्ही पुण्याला असता का मुंबईला असते, ह्यांना तर विचारतातच. पण कसं आम्ही गावाकडे राहतो. माझं तर एक वैयक्तिक असं मत आहे की गावाकडे राहून आपल्याला कोणती गोष्ट आता भेटत नाही, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं भेटतात. फक्त आता मी सुद्धा शिकलेले आहे, ह्यांनी सुद्धा शिकलेले आहेत. आणि भरपूर कमेंट येतात की रायबाची मालक काय करतात, बिझनेस काय करतात, नोकरी काय करतात. तर आज तेही सांगतो की रायबाची मालक फक्त आणि फक्त शेती करतात. आणि आता नोकरी म्हणाल तर तुम्ही युट्यूबर सुद्धा नोकरीच करावी लागते, कारण हा सुद्धा एक जॉब आहे, जसं की रोज व्हिडिओ सोडणं वगैरे वगैरे. तर रायबाचे मालक शेती करतात. फक्त आमच्या घरात सगळी सुशिक्षित आहेत, पण आपल्या ह्या घरच्या कामात शेती भरपूर आहे आम्हाला, ती सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करायची आहे. इथं जो आम्ही आता व्हिडिओ करतो हे जे आपलं शेड आहे, तर शेडच्या पाठीमागे आपली 5 एकर शेती आहे तिथंच. नंतर भवानीच्या माळावर सुद्धा 14 एकर शेती आहे. आणि तिकडं कॉलेज आहे, ह्यांनी तुम्हाला एकदा दोनदा शेअर केले तर तिथं सुद्धा 5 एकर अशी शेती आहे. ह्यांना आणि भाऊजींना सुद्धा जॉब करायची काही गरज नाही, कारण की हँडल करताना. भाऊजींचं पण तुझं किती शिक्षण झालं, MBA झालेले, MBA पुण्यात होता, जॉबला लागायचा होता, तर साहेब म्हणले राहू दे इकडे शेती पडायला लागल्या. कसं आहे ह्यांना वडील नाहीयेत, तर मग हे सगळं हँडल कोण करणार. वडील असते तर नक्कीच दोघे. आणि ह्यांना सुद्धा शाहरुख खानच्या कंपनीमध्ये जॉब ऑफर आलेली अॅनिमेशनच्या, पण नाही झालं. पुन्हा भाऊजी बोलले की चला आपण दोघं शेतीच करूया. आमच्या दिदी सुद्धा म्हणजे दिदींचं सुद्धा शिक्षण भरपूर झालेलं आहे, माझं सुद्धा झालेलं आहे. आणि आमच्या मुली सुद्धा छान हुशार आहेत, चांगल्या चांगल्या स्कूलमध्ये शिकतायत. तर सगळ्या बाजूंनी छान आहे. फक्त ही माझी आवड आहे. आणि माझी आवड आहे. महत्वाचा विषय आता की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आपण नवीन चॅनल चालू करूया, कारण तुमच्या सपोर्टमुळेच हे चॅनल आपलं ग्रो होऊ शकतंय. रायबाची मालकीन. आणि तुम्ही खरंच म्हणजे, आणि आलेली सुद्धा एका दादांची कमेंट की ताई तुम्ही तुमचं सेपरेट चॅनल सुरू करा. आणि त्याच्या आधीपासून माझ्या मनात आले बरं का, 6 महिने झालं चाललंय माझ्या मनात की मी अजून चालू केलेलं नाही, कारण की आधी आपल्या फॅमिलीला विचारायचं. आता कसं आहे माहितीये का, ही जी फॅमिली आहे म्हणजे तुम्ही जी आमची फॅमिली आहात इतकी सपोर्टिव्ह आहात की म्हणजे सगळं छान सांगतात, ही करा ती करू नका. आणि आपलं असं म्हटलंय तुम्ही आम्हाला, आपलं म्हणूनच चाललंय. तर हा सुद्धा सल्ला तुमच्याकडून घेणार, कारण ते सुद्धा व्हिडिओ तुम्हीच बघणार आहे. होय. आणि हे व्हिडिओ करणार तर हे सुद्धा छानच असतील. 100% आम्ही आमचं छान देण्याचा एकदम चांगला प्रयत्न करणार आहे. फक्त त्याला तुमचा सपोर्ट हवा आहे. त्याच चला तर आता मी तुम्हाला नावं सांगते की आपल्या चॅनलसाठी मी काय काय ह्यांनी आणि मी विचार करून ठरवलेले आहेत. एक म्हणजे रायबाची मालकीन, तर हे ह्यांना पण आवडले, मला पण आवडले. त्यातून तुम्हाला कोणतं आवडतंय ते सांगा. नंतर रायबाची मालकीन लाईफस्टाईल, नंतर श्रीशाची मम्मी तेजस्वी, जे मी इंट्रोला सांगते ते एक नाव, आणि नंतर तेजस्वी निकम.
की अशी नावं ठरवलेली आहेत. कारण कसं बऱ्यापैकी जे ब्लॉग चॅनल असतात लेडीजचे तर ते स्वतःच नाव देतात, जसं की तेजस्वी निकम, आता जेवढी नावं असतील तसं आडनाव आणि स्वतःचं नाव. आणि ह्यातून तुम्हाला एखादं कोणतं छान नाव वाटतंय का, की रायबा आणि मी किंवा श्रीषा मी किंवा ह्यांनी आणि मी असं मिळून कोणतं नाव एखादं छान सुचतंय का, तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर ह्यांचं नाव तुम्हाला माहितीच असेल, सुशांत आहे आणि श्रीषा नंतर रायबा, हे 3 नावांचं ऑप्शन आहे आपल्याजवळ. आणि कसं कमेंट करताना त्यावरून समजते की तुमचं म्हणजे काय ते किती सुशिक्षित आणि लिखाण तर इतके छान आहे आपल्या कमेंटवाल्यांचं की बास. लय मस्त कविता, कधी कधी कविताच पाठवते. मग ते इतकं छान वाटतं की आम्हाला पण नाही सुचत की त्या कमेंटला रिप्लाय काय द्यायचा, कसा द्यायचा, तरी पण आम्ही देतो. चला आता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्या चॅनलचं नाव काय ठेवायचं. कारण कसं होतंय, आता आपला हळूहळू बाजीराव आलेले आहेत. होय. तर बाजीरावची व्हिडिओ येणार, मग बाजीराव मैदानावर गेल्यानंतर तोच व्हिडिओ एकच होऊ शकतो, कारण भरपूर मोठा व्हिडिओ होतो. नंतर आणि फक्त 4-5 महिने जातील. होय. आणि चॅनल उघडायचं काय कारण महत्वाचं की मॅडम्सनी आवड आहे आणि विषय काय झाला, ही चॅनल निघाली दुसरीकडे आपलं. कारण की इथं आता प्रत्येक ठिकाणी या मॅडम येऊ शकत नाहीत बैलाच्या क्षेत्रात. त्यामुळं तिचं ही आपलं चॅनल व्हिडिओ करून ठेवलं, माझं मी परत एडिट करून वगैरे मी असेल तेव्हा मी करणार. आणि विषय कसा आहे की हे चॅनलात आपल्या भाजी सुद्धा सगळ्यांना खूप आवडते. हो, भाजी पण आवडायला लागते. लाईफस्टाईल सुद्धा दाखवणं तेवढंच गरजेचं आहे. आता भाजीचे आपण घेतला त्यापासून भाजीची तब्येत आपण सगळ्यांनी शेअर करतोय की भाजी घेतल्या म्हटलं एका महिना अजून म्हणजे महिना नवीन जन्मच झालाय हो. महिना व्हायचाच होता, अजून व्हायचाच आहे महिना अजून. हो. तेव्हा मी घेतलं म्हणलेलं व्हिडिओ आहे, तो बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा. त्या व्हिडिओ तुम्ही म्हटलेलं एका महिन्यानंतर भाजी तब्येत बघायची. तेच की. आणि हे पिल्लू नंतर राधाला पण आपण मोठी करायची. अगं राधा दाखवलेलीच नाही. आज राधा आज फॅमिली काय म्हणत चल ती राधा उडायला येतं ना तुम्हाला दादा? अरे सॉरी राधाला दाखवू शकत नाही कारण की नानाश्री आमचे झोपायच्या टायमिंगमध्ये. तुम्ही बघू शकता बाहेरून कडी. खिडकीतून राधा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. तर थांबा इथून दिसते. हो काही राधा आहे. राधाची मम्मी तर मॅटवर बसली आहे आणि राधा बरोबर तिच्या समोर आहे. ही आपली राधा कशी मायाली की समोरासमोर दोघं पण खुश झाली ती आता. आणि राधाला लांब बांधले असं ना, लांब बांधल्या समोर बांधली तिच्या बरोबर. अगं दोघी इकडे बघत बसली ती. हा का खात्या. तर ही राधाचं पण तुम्ही आता लहानपणापासून मोठं पण बघणार आहे ह्या चॅनलवरती. आणि मी सुद्धा असणारच आहे ह्या चॅनलवरती, जसं की आज आली तशी. पण जो आपण दुसरा चॅनल चालू करायचं त्यात काही तर मला रेसिपी करायला आवडतात, तर रेसिपी तुमच्या बरोबर शेअर होतील. नंतर आम्ही इकडे तिकडे जातो तर ते ब्लॉगिंग शेअर होईल. आमचा हा जो भाग आहे, आमच्या भागामध्ये आमच्या इस्लामपूर कासेगावमध्ये काय काय वेगवेगळं असतं ते सुद्धा तुमच्या बरोबर देवाचं वगैरे. मी देवाची पूजा करते, आम्ही कोणत्या कोणत्या देवांना जातो. त्याचबरोबर बाळूमामांचे सुद्धा व्हिडिओ त्या चॅनलवरती येतील. आजचा व्हिडिओ खूपच मोठा होतोय, अजून पण तुमच्या बरोबर भरपूर शेअर करायचे आहेत गोष्टी. आणि त्यासाठी आपल्याला अजून एक व्हिडिओ करायला लागेल स्पेशल, की अजून काय काय डोक्यात प्लॅन आहेत ते. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या चॅनलला तर कराच, लवकरच नवीन चॅनल येतोय त्याला सुद्धा करायचं. चॅनल चालू केला की एखादा दिवस चांगला बघून चालू करणार आहे. केला की लगेच तुमच्यावर शेअर करतो. हो चालेल. रायबा शेठ म्हणतात की पुढे या सोळायला. हो मी यात्रेला मी या. तुझी मम्मी लगेच करता मम्मी तुला अजिबात जुळवून घेत नाही. तिची झोपले बघत कशी करते. काय होतंय ग तुला, मी काय केलंय का कधी? हे बघा पाय बी साहेबांचं. बघ की तुझं बाळ मला किती छान लाडत. चला व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद. रायबा शेठ खायला का. आणि आपली भाजी शेठ, भाजीचं निवांत चाललंय, झोपलाय भाजी. भाजी मॅच सोडून इथून बसतोय रात्रीच. होय ह्याच्याजवळ रायबाजवळ. चला नाही रायबा तिकडे होता. तिकडे होत आहे. हो चला तर आता जाऊया.